अमरावतीत हनुमान गढीवर प्रदीप मिश्रा यांची शिवपुराण कथा राणा दाम्पत्याने आयोजित केली आहे। या ठिकाणी अमरावती जिल्ह्यासह राज्यभरातील हजारो भाविक येत आहेत, त्यामुळे त्यांच्या जेवणाची व्यवस्था देखील करण्यात आली। दरम्यान खासदार नवनीत राणा यांनी स्वयंपाक ठिकाणी जात महिला सोबत पोळ्या लाटल्या आहेत आणि रवी राणा यांनी सेवा केली आहे। दरम्यान नवनीत राणा यांचे पोळ्या लाटण्याचे व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत। महाराष्ट्राचे कुलदैवत असलेल्या जेजुरी गडावर चंपाषष्ठी उत्सवाची सांगता होत आहे। कुलधर्म कुलाचार धर्मानुसार या ठिकाणी विधी केला जातो। चंपाषष्ठी म्हणजे खंडोबा देवाचा प्रकट झालेला आजचा दिवस असतो। देवाला वांग्याचे भरीत आणि पुरणपोळीचा नैवेद्य दाखवून देवाचा उपवास सोडला जातो। यामध्ये 7 दिवसांचे घट हे बसवले जातात आणि ओझे उतरवण्यासाठी या ठिकाणी हजारो भाविक आपली मनोकामना पूर्ण करण्यासाठी या ठिकाणी येत असतात। अमरावती जिल्ह्यातील अचलपूर येथे एनआयएच्या पथकाने छापा टाकला आहे। एका विद्यार्थ्याची एनआयए पथक चौकशी करते। अचलपूरमधील एका स्थानिक विद्यार्थी आहे। सदर विद्यार्थी दहशतवादी कारवायात गुंतला असावा असा संशय आल्याने एनआयएकडून पथकाकडून अमरावती येथे दाखल झाले आणि या विद्यार्थ्याची कसून चौकशी होत आहे। स्वच्छतेच्या पलीकडे जाऊन मुंबईकरांच्या उत्तम आरोग्यासाठी प्रयत्नांवर भर दिला जातोय। यासाठी शासनाकडून हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना उपक्रम यापूर्वीच महानगरपालिकेच्या माध्यमातून सुरू केला आहे। मुंबईत विविध ठिकाणी आपला दवाखाना सुरू होत असून आपल्या दवाखान्यांना मुंबईकरांचा उत्तम प्रतिसाद मिळत असून या दवाखान्यांची संख्या सातत्याने वाढवली जात असल्याची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी डीप क्लिनिंग मोहिमेअंतर्गत दिली आहे। हिंगोलीच्या सेनगाव तालुक्यातील दाताळा बुद्रुक या ठिकाणी सलग दुसऱ्या दिवशीही नागरिकांनी भव्य शंकरपटाचा थरार अनुभवला। दाताळा बुद्रुक येथील आयोजकांच्या वतीने भव्य जंगी शंकरपटाचे 2 दिवसीय आयोजन करण्यात आले। राज्यभरातून स्पर्धेसाठी बैल जोड्या आलेले पाहायला मिळाले। त्याच अनुषंगाने विजेत्या बैल जोड्यांना भव्य बक्षीस वितरण देखील मान्यवरांच्या हस्ते होणार आहे। हा जंगी शंकरपट पाहण्यासाठी जिल्ह्यातून उत्साही नागरिक मोठ्या संख्येने दाताळा बुद्रुक येथे दाखल झालेत। सरपंच, ग्रामसेवक, ग्रामरोजगार सेवक, ग्रामपंचायत कर्मचारी आणि संगणक परिचालकांच्या विविध मागण्यांसाठी 18 ते 20 डिसेंबर या 3 दिवसांसाठी राज्यव्यापी आंदोलन पुकारण्यात आले। या कालावधीत बीड जिल्ह्यातील 1033 ग्रामपंचायतींचे कामकाज बंद ठेवण्याचा निर्णय संबंधित सर्व संघटनांनी एकत्रित घेतला आहे। राज्यातील एकूण 27,869 ग्रामपंचायतींचे कामकाज बंद राहणार आहे। ज्येष्ठ अभिनेत्री आणि काजोलची आई तनुजा यांची प्रकृती खालावली आहे। रविवारी संध्याकाळी शारीरिक समस्यांमुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले। तनुजा यांच्यावर सध्या डॉक्टरांच्या देखरेखीखाली आयसीयू मध्ये उपचार सुरू आहेत। छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते पनवेल दरम्यान प्रवास करणाऱ्या प्रवाशांचा प्रवास नव्या वर्षात अधिक वेगवान होणार आहे। हार्बर मार्गासह ट्रान्स हार्बर आणि नेरुळ खारकोपर दरम्यान रुळांची वेग क्षमता 105 किलोमीटर प्रति तास करण्याचा निर्णय मध्य रेल्वेने घेतला आहे। यामुळे हार्बर मार्गावरील प्रवासात 15 मिनिटांची बचत शक्य होणार आहे। मराठीतील प्रसिद्ध अभिनेत्री सई लोकूर हिला कन्या रत्नाचा लाभ झाला आहे। रविवारी 17 डिसेंबर रोजी सईने मुलीला जन्म दिला। सई ही मराठी चित्रपट सृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री आहे। ती कपिल शर्मा सोबत एका हिंदी चित्रपटामध्येही झळकली होती। त्यानंतर मराठी बिग बॉसच्या पहिल्या सीझनमध्येही सईने भाग घेतला होता। राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉक्टर मोहन भागवत यांनी कोल्हापूरमध्ये अंबाबाईचे दर्शन घेतले। त्यानंतर ते रत्नागिरीला रवाना झाले। सकाळी लवकरच सरसंघचालक भागवत यांनी अंबाबाईचे दर्शन घेतले। श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र अयोध्या येथून देशवासियांना श्रीराम लल्लाच्या दर्शनासाठी काढण्यात आलेल्या
अक्षत कलश यात्रेचे नवी मुंबईमध्ये आगमन झाले आहे। यावेळी जंगी स्वागत करण्यात आले। नवी मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज चौकात ढोल ताशांच्या गजरात शेकडो राम भक्तांच्या उपस्थितीमध्ये या भव्य अक्षत कलश यात्रेचे स्वागत करण्यात आले। धनगर समाजाचा एसटी प्रवर्गात समावेश करून समाजाला आरक्षण द्यावं या मागणीसाठी धनगर समाजातर्फे पदयात्रा काढण्यात आली। कळंबोली ते कामोटे ही पदयात्रा काढण्यात आली। मागील 50 वर्षापासून धनगर समाज अनुसूचित जमातीच्या आरक्षणासाठी लढा देत असून सरकार दुर्लक्ष करत आहे। सरकारने धनगर समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न मार्गी न लावल्यास मतदानाच्या माध्यमातून धनगर समाज येत्या निवडणुकीत शासन करताना धडा शिकवेल असा एल्गार या पदयात्रेत करण्यात आलाय। कल्याणनगर महामार्गावर जुन्नर तालुक्यातील डिंगोरे गावाच्या हद्दीत भीषण अपघात झाला। या अपघातात 8 जणांचा मृत्यू झालाय। प्रशासकीय अधिकाऱ्याच्या मुलाने प्रियसीला कारखाली चिरडल्याप्रकरणी फरार आरोपी म्हणजेच अश्वजित गायकवाडसह रोमिल पाटील आणि सागर शेळके या तिघांना स्थापना केलेल्या एसआयटी पथकाने अटक केली आहे। राज्यासह देशभरातील वातावरणात झपाट्याने बदल होताना पाहायला मिळतात। काही राज्यात थंडी वाढली तर काही भागात ढगाळ वातावरण पाहायला मिळतात। दरम्यान हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार पुन्हा एकदा अवकाळी पावसाची शक्यता आहे। चंपाषष्ठीनिमित्त येवला शहरातील खंडेराव महाराज मंदिरावर आकर्षक अशी विद्युत रोषणाई करण्यात आली। तसेच दिवसभर विविध कार्यक्रमांचे आयोजनही करण्यात आले। खंडेराव महाराजांच्या मूर्तीला आकर्षक सजवण्यात आलं। मंदिर परिसरातील दीपमाळीवर देखील विद्युत रोषणाई करण्यात आली। नवीन तांदळाचा हंगाम सुरू झाला असून सुरुवातीला दरामध्ये 15 ते 20% वाढ दिसून येत आहे। बिगर बासमती तांदळाच्या निर्यातीवर बंदी असतानाही हंगामाच्या पहिल्या टप्प्यात ही स्थिती आहे। तांदळाची लागवड कमी झाली असून पाऊस कमी झाल्यानेही उत्पादनावर परिणाम झाला आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी 17 डिसेंबर रोजी सुरत डायमंड एक्सचेंजचे उद्घाटन केले। ही इमारत आता जगातील सर्वात मोठे कार्यालय बनले आहे। यापूर्वी हे यश पेंटागॉनच्या नावावर होते। यावेळी लोकांना संबोधित करताना पंतप्रधान मोदी यांनी म्हटले की सुरत शहराच्या वैभवात आणखी एका हिऱ्याची भर पडली आहे आणि हा हिराही छोटा नसून तो जगातील सर्वोत्तम आहे। दक्षिण मुंबईमधील ब्रिटिशकालीन मलबार हिल जलाशयाची पुनर्बांधणी करण्याचा मुंबई पालिकेचा विचार आहे। त्यासाठी तज्ज्ञांची समिती सोमवारी 18 डिसेंबर रोजी सकाळी 8 ते 10 या कालावधीत जलाशयाची अंतर्गत पाहणी करणार आहे। त्यामुळे जलाशयाचा कप्पा क्रमांक 1 पूर्णपणे रिकामा करण्यात आला होता। सध्या हिंगोली जिल्ह्यासह संपूर्ण राज्यभरामध्ये मोठ्या प्रमाणात थंडीची लाट सुरू आहे। मागील महिन्यामध्ये अवकाळी पाऊस झाला, त्यानंतर वातावरणात मोठा बदल झाला होता। ढगाळ वातावरण होते, धुकंही मोठ्या प्रमाणात पडले होते। त्यानंतर आता जिल्ह्याभरामध्ये जोरदार थंडी पडायला पाहायला मिळते। सोलापूर, नगर, पुणे, धाराशिव या 4 जिल्ह्यांसाठी वरदायिनी असलेले उजनी धरण यंदा 5 जानेवारीलाच तळ गाठणार आहे। सध्या धरणामध्ये 21% उपयुक्त पाणीसाठा असून एकरूख नंतर आता सोलापूर शहरासाठी भीमा नदीतून पाणी सोडले जाणार असून जानेवारीत शेतीसाठी एक आवर्तन सोडले जाईल। त्यानंतर मात्र फेब्रुवारी ते जून या काळात धरणातील पाणी केवळ पिण्यासाठीच राखीव ठेवण्यात येणार आहे। सर्वांच्या आवडीच्या पापलेटला सरकारने राज्य मासा म्हणून दर्जा दिला आहे। बेसुमार मासेमारीमुळे या प्रजातीला धोका निर्माण झाल्याने त्यांच्या संवर्धनासाठी उपाययोजना सुचवण्यासाठी तांत्रिक अभ्यास समिती स्थापन करण्याचा निर्णय राज्य सरकारच्या कृषी, पशु संवर्धन, दुग्ध व्यवसाय विकास आणि मत्स्य व्यवसाय विभागाने घेतला आहे। राज्यपाल रमेश बैस यांचा कोल्हापूर दौरा रद्द झालाय। शिवाजी विद्यापीठातील पदवीदान समारंभ आयोजित केला होता। त्यांच्या उपस्थितीमध्ये कोल्हापूरमध्ये भरगच्च कार्यक्रम होणार होते।
महानगरपालिकेने सुरू केलेली संपूर्ण स्वच्छता मोहीम ही मुंबईकरांच्या उत्तम निरोगी आरोग्यासाठी उपयुक्त आहे। स्वच्छतेची ही चळवळ महानगरपालिका कर्मचारी किंवा महाराष्ट्र शासन एवढ्यापुरती मर्यादित नाही। मुंबईतील संपूर्ण स्वच्छता मोहिमेकडे आपले लक्ष असून स्वच्छ, सुंदर, निरोगी, आरोग्यदायी आणि प्रदूषणमुक्त मुंबईसाठी राज्य शासन वचनबद्ध आहे। मुंबईच्या धर्तीवर ही मोहीम राज्य शासनाकडून लवकरच महाराष्ट्रभर राबवण्यात येईल असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले। संगमनेर तालुक्यातील पुणे-नाशिक महामार्गावर धावता टेम्पोवर कारवर कोसळल्याने भीषण अपघात झाला आहे। या अपघातात 4 जणांचा मृत्यू झालाय। ग्रामस्थांच्या मदतीने एका महिलेचे प्राण वाचवण्यात यश आले आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दुर्घटनास्थळाची पाहणी केली। सोलार कंपनीला भेट दिली। यावेळी मृतांच्या नातेवाईकांना 5 लाखांची मदत तर जाहीर केलीच आहे। मात्र वारसदारांना नोकरी मिळावी अशा सूचनाही मुख्यमंत्र्यांनी कंपनीला दिल्या। तसेच तातडीने याची चौकशी करून दोषींवर कारवाई करणार आणि कंपनीकडून देखील दुर्घटनाग्रस्त नातेवाईकांना भरघोस मदत देण्यात येईल असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलंय। वातावरणातील बदल, प्रदूषण, बांधकामस्थळी नियमांच्या उल्लंघनामुळे डासांची पैदास अशा कारणांमुळे सरत्या वर्षात मुंबईत साथीच्या आजारांचा मोठ्या प्रमाणावर प्रादुर्भाव झाल्याचे निदर्शनास आले आहे। मुंबई आणि आसपासच्या शहरात डेंग्यू, हिवताप, डोळे येणे, गोवर, गालगुंड यांच्या रुग्णसंख्येत वाढ झाली आहे।